नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. आज इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक जो आहे तो म्हणजे लिंग. मराठी विषयामध्ये मित्रांनो तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क्स पाडायचे असतील तर प्रत्येक घटक हा अत्यंत बारकाईने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला त्या घटकावरती विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते सोडवता येणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक घटक अत्यंत बारकाईने पहा. त्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्या प्रकारामध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणं येतात, ते सर्वांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला मराठीमध्ये मार्क्स मिळत नाहीत. मित्रांनो लक्षात घ्या. आता लिंग हा जो घटक आहे हा फक्त पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी या ठिकाणी जे 3 प्रकार आहेत त्या 3 प्रकारावरती सविस्तरपणे मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला लक्षात आलेला असणार आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा. ओके. आता आपल्याला त्याच्यावरचा जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय या ठिकाणी सोडवायचा आहे. म्हणजे मराठी या विषयामध्ये लिंग हे जे प्रकरण आहे याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके. तर चला, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. साधारणतः 2 मार्काला एक प्रश्न जो आहे तो एक प्रश्न विचारला जातो. साधारणतः 2 मार्कासाठी एक क्वेश्चन विचारला जातो. ओके. त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, कारण सराव परीक्षा जी काय आपण घेणार आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न विचारलेला आहे की पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंग शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. ओके. आता इथं काही वर्तुळ आपल्याला दिलेले नाही आहेत, परंतु प्रत्येक जो काही शब्द दिलेला आहे त्याचा या ठिकाणी बारकाईने आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. आता या ठिकाणी दर, तर, घर आणि भर अशा पद्धतीचे शब्द दिलेले आहेत. दर, तर, घर आणि भर. आता इथं पहा, ते घर असं आपण लिहितो, आहे की नाही. ती भर असं आपण लिहितो, म्हणजे एखाद्या ठिकाणी भर टाकणं किंवा वगैरे असं आपण म्हणतो, किंवा ते घर असं म्हणतो आपण. तर इथं तो दर असं म्हणतो, म्हणजे तो या शब्दानं दर हा शब्द जो आहे तो या अक्षरानं दर हा शब्द त्या ठिकाणी आपण दर्शवू शकतो. आणि तो या ठिकाणी आला की समजायचं काय आहे, पुल्लिंग आहे. तुम्हाला माहिती आहे की तो असा आला की त्याला समजायचं पुल्लिंग शब्द येतोय. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पुढे काय आलेलं आहे, नाव, कीव, जीव आणि शिव. नाव, कीव, जीव आणि शिव. आता इथं पहा बरं, ती नाव असं आपण म्हणतो, होय की नाही. ती कीव असं म्हणतो आपण. तर इथं ती शिव असं म्हणतो, म्हणजे शिव म्हणजे काय तर सीमा, बाउंड्री आपण असं म्हणतो. तर तो जीव हा पर्याय बरोबर आहे, तो जीव. त्यानंतर ते ज्ञान, होय की नाही. ते पान, ते ध्यान आणि तो कान असं आपण म्हणतो, म्हणजे या ठिकाणी तो असं वापरतो. ओके. तर या ठिकाणी जे काही 3 प्रश्न आहेत त्या 3 प्रश्नामध्ये पहिल्याचा पर्याय नंबर 1 आहे, इथं 3 आहे, त्यानंतर याचा ऑप्शन नंबर 4 आहे. लक्षात आलं. ऑप्शन नंबर किती, 4. नेक्स्ट पाहूया. आता यामध्ये काय दिलेलं आहे पहा, की नाटक, बाजार, बातमी आणि गंमत. नाटक, बाजार, बातमी आणि गंमत असे शब्द यात दिलेले आहेत. आता यामध्ये आपण काय म्हणतो तर ते नाटक असं म्हणतो. काय म्हणतो, ते नाटक म्हणतो. तर तो बाजार असं या ठिकाणी म्हणतो, तो बाजार. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे, तो बाजार. ओके. ती बातमी, ती गंमत असं म्हणतो. त्यामुळे हे सगळे पुल्लिंग शब्द आहेत, ह्या नपुंसकलिंगी आहे. या ठिकाणी तो म्हणाला की त्याला समजायचं पुल्लिंग आहे. ओके. त्याच्यानंतर 5वा प्रश्न पहा, कांदे, कृपा, कपाळ आणि कापड. यामध्ये काय आहे, ते कांदे, ती कृपा, तो कपाळ, ते कापड, तो कपाळ असं म्हणतो. काय म्हणतो, तो कपाळ. म्हणजे तो कपाळ म्हणजे तो आला, याचा अर्थ हे काय आहे, पुल्लिंग आहे.
याचा अर्थ हे काय आहे, पुल्लिंग शब्द आहे. लक्षात आलं. पुल्लिंग म्हणजे नेमकं काय, तर तो जोडला की त्याला म्हणायचं पुल्लिंग, तो जोडला की त्याला काय म्हणायचं, पुल्लिंग म्हणायचं. पहा नेक्स्ट प्रश्न काय विचारलेला आहे. आता आपल्याला यामध्ये स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. कोणता पर्याय शोधायचा आहे, स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. हा स्त्रीलिंगी शब्द कसा ओळखतो आपण, तर ती असं जर त्याच्या समोर जोडला गेला तर त्याला आपण स्त्रीलिंगी शब्द म्हणतो. लक्षात आलं का. स्त्रीलिंगी शब्द कशा पद्धतीने ओळखायचा, त्याच्या समोर जर ती असा पर्याय शब्द जोडला गेला, अक्षर जोडला गेला तर त्याला आपण स्त्रीलिंग शब्द असं म्हणतो. कर्ज, अर्ज, पर्व आणि रात्र हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. कर्ज, अर्ज, पर्व आणि रात्र यामध्ये ती कुठे कोणत्या ठिकाणी योग्य लागतोय पहा. ती कर्ज असं म्हणू शकतो का नाही, ती अर्ज, ती पर्व म्हणू शकतो का नाही, तर ते पर्व म्हणू शकतो, होय की नाही. तो अर्ज म्हणू शकतो, ते कर्ज म्हणू शकतो. इथं मात्र ती रात्र बरोबर आहे. काय, ती रात्र. रात्र हा कोणता शब्द आला, स्त्रीलिंगी शब्द आला. रात्र कोणता शब्द आला, स्त्रीलिंगी शब्द आला. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा मध्ये काय दिलेलं आहे, पहिला पर्याय दिलेला आहे गाढव, कणव, देव आणि निरोप. गाढव, कणव, देव आणि निरोप. यामध्ये ती गाढव असं म्हणतो का आपण, नाही म्हणत. ती देव म्हणतो का, नाही, तो देव असं आपण म्हणतो. तो निरोप असं आपण म्हणतो. मग ती कणव काय येणार आहे, ती कणव. ओके, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा. नेक्स्ट प्रश्न काय दिलेला आहे, प्रयत्न, विश्वास, आनंद, प्रेरणा. आपल्याला याच्यामध्ये स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे. कोणता शब्द शोधायचा आहे, स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे. लक्षात घ्या, स्त्रीलिंगी शब्द जो आहे तो यामध्ये शोधायचा आहे. आता कोणता स्त्रीलिंगी शब्द येतोय पहा. हा म्हणजे स्त्रीलिंगी म्हणजे ती जोडलं गेलं पाहिजे. हा काय येणार मग, ती प्रेरणा. काय येतंय, ती प्रेरणा बरोबर येते, ती प्रेरणा. ओके, ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ती प्रयत्न म्हणतो का आपण, नाही म्हणत. ती विश्वास म्हणतो का, ती आनंद म्हणतो का, नाही म्हणत. तो आनंद म्हणतो, होय की नाही. हा तो विश्वास म्हणतो, ते प्रयत्न म्हणतो आपण. म्हणून ती प्रेरणा हा शब्द स्त्रीलिंगी शब्द येतो. ओके. त्यानंतर पृष्ठ, सृष्टी, पुस्तक आणि झाड. यामध्ये ती पृष्ठ असं म्हणतो का आपण, नाही म्हणत. ती सृष्टी बरोबर आहे, ती सृष्टी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचं काय बघायची गरज आहे का, नाहीये. पुढचं बघायची काही आवश्यकता नाहीये. ओके. त्याच्यानंतर पुढे पहा, खेडे, नेत्र, वात आणि पत्र. खेडी, नेत्र, वात आणि पत्र. ती खेडी, ती नेत्र, ती वात आणि ती पत्र. यामध्ये ती वात जे आहे हे बरोबर आहे. काय, ती वात. काय येणार आहे, ती वात जे आहे ते या ठिकाणी बरोबर येणार आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. तिसऱ्याचं, चौथ्याचं ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. पाचव्याचं ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ठीक आहे, लक्षात आलं. पुल्लिंगी तो आणि स्त्रीलिंगी ती. नेक्स्ट प्रश्न काय दिलेला आहे आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे की पुढील प्रत्येक शब्द गटातील आता न पुसक लिंगी जे आहे तर न पुसक लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखायचा आहे. न पुसक लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक कोणता. आता न पुसक लिंगी आपण कसं ओळखतो, तर ते हे जे अक्षर आहे ते हे अक्षर जर त्याला त्या शब्दाच्या पुढे जोडलं आणि ते जर आपल्याला योग्य वाटलं तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो की तो शब्द जो आहे तो नपुसक लिंगी शब्द आहे. लिंगाचे 3 प्रकार आहेत. पुन्हा एकदा हायलाइट करतो, लिंगाचे 3 प्रकार आहेत. एक पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग. मुख्य प्रकार मराठीमध्ये. हिंदीमध्ये 2च प्रकार आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होऊ नका. हिंदीमध्ये 2च प्रकार आहेत, एक पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. हिंदीत 2च आहेत, मराठी मात्र 3 दिलेले आहेत. ओके. यामध्ये नाले, घोटाळे, गोळे आणि पोळे ज्या ठिकाणी ते जोडलं जाईल असा शब्द कोणता आहे, असा शब्द कोणता आहे. ते जोडलं गेलं पाहिजे. ते नाले म्हणतो का, तर नाही म्हणत आपण. ते घोटाळे, ते गोळे, ते पोळे, काय म्हणतो आपण, ते पोळे असं म्हणतो. काय म्हणतो, ते पोळे. म्हणजे पोळे ऑप्शन बरोबर आहे. ओके.
त्यानंतर या ठिकाणी पुढे काय दिलेलं आहे, वीज, सफाई, शरीर आणि काळजी. या ठिकाणी ते वीज म्हणत नाहीये, ते सफाई म्हणत नाहीये, ते शरीर बरोबर आहे, ते काळजी म्हणत नाही, ते शरीर योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. लक्षात आलं? हा, ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. चौथा प्रश्न, तिसऱ्या मधीलच आपल्याला इथं नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. कोणता शब्द ओळखायचा आहे? नपुंसकलिंग शब्द जो आहे, नपुंसकलिंगी शब्द कोणता आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. आता इथं देह, काया, पोट आणि पाठ ते जोडून पाहूया आपण. ते देह, ते काया, ते पोट आणि ते पाठ, आहे की नाही? ती पाठ आपण म्हणतो. हा, मग इथं ते पोट बरोबर आहे. काय येणार आहे? ते पोट बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर ते जोडून पहा. ते बळ, ते खळ, ते नळ, ते तळ, यातलं योग्य काय? ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यातलं योग्य काय येत आहे? तर काय येणार आहे? ते बळ बरोबर आहे. ते बळ काय येणार आहे बाळांनो? ते बळ. इकडे पहा काय दिलेलं आहे ते पहा. ते बळ. ओके. त्यानंतर ते माळ, ते बरोबर आहे का? नाही आहे. हा, ते चाळ येणार आहे का? ते भाळ, ते गाळ, यामधला योग्य कोणता आहे? तर ते भाळ योग्य आहे. काय आहे? ते भाळ. भाळ म्हणजे कपाळ. लक्षात आलं का? हा, परंतु तिथं आपण वेगळा शब्द वापरलेला आहे, भाळ. ते भाळ म्हणजे इथं ते भाळ हा शब्द काय आलेला आहे? नपुंसकलिंगी मध्ये आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट प्रश्न काय दिलेला आहे की ठळक अक्षरातील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. आता आपल्याला त्याच्या जोड्या शोधायच्या आहेत. काय शोधायच्या आहेत? त्याच्या जोड्या शोधायच्या आहेत, म्हणजे विरुद्ध लिंगी शब्द निवडायचा आहे. आता इथं पहा, वाघ्या असा शब्द दिलेला आहे. वाघ्या. आता वाघ्याचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? वाघ्याचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? वाघ्या, वाघी, वाघीण, मुरळी आणि मुराळी. इथं काही गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. काय आहे की वाघी, वाघीण, मुराळी आणि मुरळी, हे वाघी वाघीण म्हणजे वाघ जो आहे ना, वाघ, वाघाचं त्या ठिकाणी वाघीण असं होत आहे. लक्षात आलं का? ईन हा प्रत्यय जोडला जातो त्या ठिकाणी. ईन हा वाघीण असं त्या ठिकाणी होत आहे, वाघी होत नाहीये. वाघ्या वेगळं. वाघ्या म्हणजे पूर्वीची जी संस्कृती आहे त्या पूर्वीच्या संस्कृतीमध्ये तंतुवाद्य जे आहेत त्या तंतुवाद्यानं जे खंडोबा वगैरे जे आहेत त्या ठिकाणी वाघ्याच्या मार्फत काही गाणी वगैरे म्हटली जायची, त्याला वाघ्या असा शब्द आहे. आणि त्यामध्ये जे नृत्य करणारे आहे, नृत्यांगणा आपण त्याला म्हणतो, तिला म्हणतात मुरळी. काय म्हणतात? मुरळी. म्हणून वाघ्याचा संबंध पुल्लिंग शब्द आहे, त्याचा स्त्रीलिंग काय येणार आहे? मुरळी असा शब्द येणार आहे. ओके. पुढे पहा. कवी. कवीचं काय येणार आहे? कवी, कवी दिलेला आहे, कवीन दिलेली आहे, कवित्री दिलेलं आहे, कवयित्री दिलेलं आहे. यातला योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. आता इथं पहा, कवी असा शब्द दिलेला आहे, कवीचं कवीच दिलेलं आहे, म्हणजे ते योग्य आहे का? नाही योग्य. कवीन हे पण अयोग्य आहे, कवित्री हे सुद्धा चूक आहे, हे चूक आहे, हे चूक आहे. मग राहिलं काय? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे, कवयित्री. शब्द लक्षात घ्या. आपल्याला शुद्ध अशुद्ध जे आहे ना शब्द, त्याच्यामध्ये सुद्धा हा शब्द बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे, शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये. कवयित्री. ओके. कवयित्री हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे वाघ्याचं मुरळी लक्षात घ्या. कवीचं काय रे? कवीचं काय? कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. कवीचं काय येत आहे? कवयित्री. व्हेरी गुड. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो नेक्स्ट प्रश्न पहा काय दिलेला आहे. तर आपल्याला यामध्ये सुद्धा काय करायचं आहे, तर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग म्हणजे विरुद्ध लिंगी, काय म्हटलेलं आहे त्याला? विरुद्ध लिंगी जोडी शोधायचे. विद्वान. काय शब्द दिलेला आहे? विद्वान असा शब्द दिलेला आहे. आता विद्वानचं विरुद्ध लिंगी शब्द कोणता? विद्वानचं विरुद्ध लिंगी शब्द कोणता? विद्वानी येतंय का? नाहीये. विदुषी, विद्यमानी
विद्या येतंय काय हे, यामध्ये विदुषी हा शब्द करेक्ट आहे. कोणता शब्द, विदुषी. लक्षात आलं का, विदुषी हा पर्याय बरोबर आहे. लक्षात आलं, विदुषी. लक्षात घ्या, विद्वानचं काय येत आहे, विदुषी. विद्वान म्हणजे प्रचंड ज्ञानी असतो ना, त्याला विद्वान म्हणतात. ज्याला फार ज्ञान आहे एखाद्या विषयामध्ये, सामाजिक शास्त्र असू द्या किंवा तुमचं इतिहास भूगोल, हे विषय वेगळे आणि सामाजिक विषय वेगळे, राजकीय विषय वेगळे, त्याच्यामध्ये तज्ञ असलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, विद्वान असं म्हणतो. म्हणजे एखाद्या विषयामध्ये ज्ञान पंडित असणारा जो विद्वान. आणि जे स्त्री आहे का ती विद्वान म्हणजे बहुज्ञानी आहे, तिला म्हणतात विदुषी. ओके, विद्वानचं काय येत आहे, विदुषी येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अध्यक्ष. आता अध्यक्षाचं काय येत आहे पहा बरं. अध्यक्षाचं अध्यक्षा, पंडित, अध्यक्षी, अध्यक्षीण काय येत आहे याचं लक्षात घ्या. हा, याचा जे पर्याय आहे तो येतोय अध्यक्षा. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. लक्षात आलं का, पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, अध्यक्षा. त्याच्यानंतर पुढे आहे पंडित. आता पंडितचं काय येतंय, पंडितचं शोधायचं आपल्याला. पंडित, हा शोधा बरं. याचा पंडितचा जो काही शब्द आहे ना, याचं उत्तर मी काय सांगत नाहीये, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं की पंडितचं नेमकं काय उत्तर येत आहे. ओके, एक जो आहे तो एक स्वाध्याय तुमच्यासाठी देतो. एक जो आहे तो एक स्वाध्याय म्हणून समजा. एकाचं पंडितचं तुम्हाला शोधून कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे इथं लक्षात आलं, तुमच्या लक्षात आलं का रे, काय काय सांगितलं पहा. हा, विद्वानचं विदुषी, अध्यक्षाचं अध्यक्षा, अध्यक्षाचं काय, अध्यक्षा. ओके, आता पंडितचं तुम्ही नंतर मला सांगा. तुम्हाला जर आलं नाही तर मग मी तुम्हाला परत एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगेल. ठीक आहे. 5वा प्रश्न पहा. आता हा जो आहे हा आहे 5वा क्वेश्चन. आता 5व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, पुढील पैकी चुकीची विरुद्ध लिंगी जोडी ओळखून तिच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. चुकीची विरुद्ध लिंगी जोडी आलेली आहे, चुकीची म्हटलेला आहे. प्रश्न नीट वाचला पाहिजे, प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे. गडबडीमध्ये आपण काय करतो मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचत नाही. आणि इथं तर वेळ कमी असतो, होय का नाही. 75 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि त्याच्यामुळे आपला गोंधळ होतो. प्रश्नाचा अचूक एकदा दोनदा वाचला पाहिजे. जोपर्यंत तो प्रश्न समजत नाही ना, तोपर्यंत प्रश्नाचं वाचन हे करणं गरजेचं आहे. ओके, आता इथं आपल्याला चुकीची विरुद्ध लिंगी जोडी ओळखायची आहे आणि त्याचा पर्याय वर्तुळ रंगवायचा आहे. तुमच्या पुस्तकामध्ये वर्तुळ वगैरे रंगवण्याला जागा आहे, तिथं तुम्ही रंगवू शकता. या ठिकाणी पुस्तक समोर ठेवून तुम्ही याचा अभ्यास पण करू शकता. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पहा. पेटाराचं पेटी दिलेला आहे, मावळाचं मावळी दिलेला आहे, गवळीचं गवळण दिलेलं आहे, व्याहीचं विहीन दिलेलं आहे. व्याहीचं काय दिलेलं आहे, विहीन दिलेलं आहे. आता यामध्ये अयोग्य काय, अयोग्य काय. पेटारा पेटी हे करेक्ट आहे, पेटारा पेटी करेक्ट आहे. गवळी गवळण करेक्ट आहे, होय की नाही. व्याही आणि विहीन हे सुद्धा बरोबर आहे, व्याही आणि विहीन हे सुद्धा बरोबर आहे. ज्या वेळेस लग्नानंतर आपले आई वडील आणि मुलीचे आई वडील यांच्यामध्ये जे नातं निर्माण होतं ते व्याही विहीनचं नातं जे आहे ते तुमच्या लक्षात येईल घरामध्ये विचारल्यानंतर. तर मावळा आणि मावळी हे शब्द विरुद्ध लिंगी जो आहे ना तो चुकीचा आहे. लक्षात आलं का, मावळा आणि मावळी चुकीचा आहे. आता त्याच्यानंतर सम्राट सम्राज्ञी, इथं काय दिलेलं आहे, सम्राट सम्राज्ञी. जनक जानकी दिलेला आहे, आत्मज आत्मजा दिलेला आहे, पळा पळे दिलेला आहे, पळा पळे दिलेला आहे. आता इथं विरुद्ध लिंगी चुकीची जोडी जी आहे ती जनक जानकी आहे. कोणती आहे, जनक जानकी आहे. ओके, जनक जानकी हे विरुद्ध लिंगी चुकीची जोडी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे 6वा, त्यातलाच 3रा प्रश्न जो आहे तो 3रा प्रश्न काय दिलेला आहे पहा. एडकाचं काय दिलेलं आहे, मेंढे दिलेलं आहे. घोडाचं घोडी दिलेला आहे, घोडाचं घोडी दिलेला आहे. राजा रंक दिलेला आहे आणि शाखामृग वानरे दिलेला आहे, शाखामृग वानरे दिलेला आहे. तर याच्यात मध्ये चुकीची विरुद्ध लिंगी जे आहे
ती काय येते? राजा रंक येते. चुकीची विरुद्ध लिंगी कोणती आहे? राजा रंक. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 6वा प्रश्न जो आहे, पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा, असा प्रश्न दिलेला आहे. पुढील प्रश्न लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा म्हणजे इथं स्त्रीलिंग पण दिला असणार आहे, विरुद्ध स्त्रीलिंगी शब्द दिलेला असणार आहे, बरोबर आहे, पुल्लिंग असणार आहे किंवा नपुंसक लिंगी असणार आहे, आणि त्यातला गटात न बसणारा पर्याय जो आहे ना, तो आपल्याला इथं शोधायचा आहे. आता यामध्ये पहा बरं, जोडी, कोडी, साडी आणि वाडी असे शब्द दिलेले आहेत. जोडी, कोडी, साडी आणि वाडी. यामध्ये ते कोडी असं आपण म्हणतो. काय म्हणतो? ते कोडी. ती जोडी असं म्हणतो आपण, होय की नाही? ती साडी असं म्हणतो. त्यानंतर ती वाडी असं म्हणतो. म्हणजे हे तीनही शब्द जे आहेत ना, हे तीनही शब्द स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि हा शब्द नपुंसक लिंगी शब्द आलेला आहे. म्हणून ते कोडी हा गटात न बसणारा शब्द आहे. लक्षात आलं? ठीक आहे. सेकंड पहा, फेस, वेस, केस आणि नवस. प्रत्येक प्रश्न नीट समजून घ्या. ओके, फेस, वेस, केस आणि नवस. आता यामध्ये फेस जो आहे ना, तो काय आलेला आहे पहा. इथं आपण म्हणतो की तो फेस, बरोबर आहे, तो फेस. त्यानंतर तो केस असं म्हणतो आपण, तो केस. तो नवस असं म्हणतो. काय म्हणतो? तो नवस. आणि इथं वेसच्या ठिकाणी काय आहे? ती वेस, सीमा, ती वेस म्हणतो. म्हणून वेस हा गटात न बसणारा शब्द आहे. कोणता? वेस हा गटात न बसणारा शब्द आहे. ओके, अशा पद्धतीनं 6व्यातले पहिले 2 उत्तर जे आहेत, ती 2 उत्तर लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा जो काही आहे, तिसऱ्यात काय ऑप्शन येतात ते पाहूया आता. सुया, समया, रुपया आणि रया. सुया, समया, रुपया आणि रया. यामध्ये काय उत्तर येत आहे? काय उत्तर येत रे? ती सुया का ते सुया का तो सुया? काय येत आहे? हा, ती रया येत आहे. इथं काय येत आहे? ती रया. हा, ती समया येत आहे, ती सुया येत आहे, आणि इथं तो रुपया येत आहे. इथं काय येत आहे? तो रुपया येत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे, होय की नाही? म्हणजे गटात न बसणारा शब्द रुपया आहे. ओके, त्यानंतर चेहरा, नजरा, पोहरा आणि म्हातारा यातला आपल्याला शोधायचं आहे. तो चेहरा, तो नजरा का ती नजरा का काय म्हणतो आपण? हा, तो पोहरा, तो म्हातारा. म्हणजे इथं सगळीकडे तो बरोबर आहे, तो बरोबर आहे. इथं जास्त विचार करण्याची गरज नाहीये. नजरा हा शब्द काय आहे? अलग आहे, होय की नाही? तो नजरा असं आपण म्हणत नाहीये. तो म्हातारा म्हणतो, तो पोहरा म्हणतो, तो चेहरा म्हणतो. इथं नजरा हा शब्द वेगळा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अनेक प्रश्न यातला राहिलेला आहे. खोरे, दारे, बोरे आणि गरे. खोरे, दारे, बोरे आणि गरे यातला गटात न बसणारा शब्द कोणता आहे? गटात न बसणारा शब्द कोणता आहे? आता इथं पहा बरं, ती दारे आपण म्हणतो, होय की नाही? ते खोरे म्हणतो, हा, ती बोरे म्हणतो, ती गरे म्हणतो. मग यातलं काय येत आहे? हा, 5वा जो आहे तो तुम्ही स्वतःच्या स्वाध्यायासाठी घ्या. स्वतःचा स्वाध्याय कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा की यातला पर्याय नेमका काय येतोय. ठीक आहे, 5व्यातलं. त्यानंतर नेक्स्ट पहा, वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. इथं रंगवा असा शब्द आहे. ठीक आहे. भारतात शहरांपेक्षा खेडी जास्त आहे. अधोरेखित केलेला कोणत्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे? खेडे या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. आता खेडे हे नामाचं लिंग ओळखून त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. हा, खेडी. खेडी हे काय आहे? खेडी हे काय आहे? लक्षात घ्या, खेडी हे नेमकं काय आहे? काय येत आहे बरं खेडी? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करा. कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा की खेडी म्हणजे नेमकं कशामध्ये येत आहे.
ती खेडे येत आहे का ते खेडे येत आहे का तो खेडे येत आहे, याच्यावरून तुम्ही समजून घ्या. तर हे खेडी हा जो शब्द आहे ना, हा शब्द मित्रांनो नपुसक लिंगीमध्ये येतोय. कशामध्ये येतोय? नपुसक लिंगी जे आहे त्या नपुसक लिंगीमध्ये खेडी हा शब्द येतो. लक्षात आलं का? खेडी हा शब्द नपुसक लिंगीमध्ये येतो. ठीक आहे. खेडे हा शब्द नपुसक लिंगीमध्ये आहे. हा, त्यानंतर गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना विनंती केली. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना विनंती केली. यातला योग्य शब्द कोणता आहे? वडिलांना हा जो शब्द आहे हे कोणतं लिंग आहे? पुल्लिंग आहे, नपुसक लिंग आहे, स्त्रीलिंग आहे का उभयलिंग आहे? सांगा बरं. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना विनंती केली. वडील म्हणजे हा तो वडील असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. काय म्हणतो? पुल्लिंग शब्द आहे. वडिलांना हा मुळात शब्दच कसा आहे? पुल्लिंग आहे, होय की नाही? तिथं तो ती तेचा शब्द प्रयोग होईल किंवा होणार नाही, परंतु वडील हा मुळात शब्दच कसा आहे? पुल्लिंग शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा. पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. पाने हा शब्द आपल्याला 2017 हा प्रश्न विचारलेला आहे. पाने, पाने नेमकं काय आहे? पाने नेमकं काय आहे? तर पाने हे नपुसक लिंगीमध्ये येते. कशात येते? नपुसक लिंगीमध्ये येते पाने. ठीक आहे. त्याच्यानंतर रंगबिरंगी पतंगाने आकाश सजले होते. 2019 ला हा प्रश्न विचारलेला आहे. 2019 ला हा प्रश्न विचारलेला आहे. कोणता क्वेश्चन? बेरंगी पतंगाने आकाश सजले होते. पतंगाने म्हटलेला आहे. पतंगाने म्हणजे काय येणार आहे? पुल्लिंग शब्द आहे. पतंग हा कोणता शब्द आहे? पुल्लिंग शब्द आहे. तो पतंग असं आपण म्हणतो, होय की नाही? म्हणजे इथं हा पुल्लिंग शब्द येतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 8वा प्रश्न विचारलेला आहे की पुढील पैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी असलेला पर्याय कोणता? फक्त पुल्लिंगी असलेला पर्याय शोधायचा आहे. फक्त पुल्लिंगी असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. हा कोणता येणार आहे? तर हा बरोबर आहे. पहा, तो हिरा अगदी करेक्ट आहे. काय? तो हिरा अगदी करेक्ट येतोय. लक्षात आलं का? तो हिरा समजून घ्या. तो हिरा हे काय आहे? पुल्लिंग मध्ये येतोय. ओके. त्यानंतर यातला शेवटचा प्रश्न जो आहे 9वा प्रश्न दिलेला आहे. 9वा प्रश्न काय विचारलेला आहे? तर दिलेल्या नामांपैकी नपुसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. नपुसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अ दिलेला आहे घरे, शाळा आणि धनुष्य. काय होणार आहे? तर ते धनुष्य का तो धनुष्य? नपुसकलिंगी ते धनुष्य असं आपण म्हणतो, होय की नाही? ते घरे असं आपण म्हणतो, होय की नाही? ते घरे, ते शाळा असं म्हणत नाहीये आपण. काय? ती शाळा असं म्हणतो. म्हणजे ते घरे आणि ते धनुष्य म्हणजेच अ आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 अ आणि क बरोबर आहे. लक्षात आलं? अ आणि क बरोबर आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ जो आहे तो आपण अपलोड करत आहोत. लिंग याच्यावरचा स्वाध्याय संपूर्णपणे मी सोडवून दिलेला. याच्यावर अनेक काही उदाहरणं जे आहे तुम्हाला वाटले तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की सर अजून एक जास्तीची उदाहरणं घ्या. नक्की उदाहरणं मी घेणार आहे. परंतु सर्वांनी दिलेला व्हिडिओ व्यवस्थित पाहिलेला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लिंक जे आहे ती लिंक शेअर करा. ओके, थँक्यू.